आजच्या तणावपूर्ण व धकाधकीच्या रहाटगाडग्यात मनःशांती आणि निरोगी शरीरासाठी आपण शक्यतोवर आनंदी व समाधानी राहावं असं म्हटलं जातं. पण आनंद मानण्यात आणि सहज आनंद होण्यात सारख्याच प्रमाणात हॅपी हॉर्मोन्सचा स्त्राव होत असेल असं वाटत नाही. मला सहज आनंद देणाऱ्या गोष्टींमध्ये दुर्गभ्रमंती, जॉगिंग, ट्रेकिंग, छायाचित्रण असे अक्षरशः घराबाहेर घालवणारे आणि घरच्यांनी घराबाहेर काढण्याचे विषय आहेत. ट्रेकची आणि मॅरेथॉन पळतानाची एक समान गोष्ट म्हणजे कुठल्या तरी एका क्षणी कशाला या फंदात पडलो, परत नाही करायचं असं एकदा तरी वाटतं. आणि गंमत म्हणजे काही ठराविक काळानंतर परत ह्या दोघांचा किडा अगदी कडकडून चावतो. असाच एक किडा हरिहर दुर्गाचे इंस्टाग्रामवरती मुद्दामून वेगवेगळ्या कठीण कोणातून केलेली रीळं बघून चावला आणि लगेच समविचारी व समउत्साही मित्रांबरोबर जाण्याचा बेत ठरला. हरिहर दुर्ग हा यादवकालीन असून नाशिक जवळच्या त्र्यंबकगिरी शृंखलेमध्ये येतो. हा गड स्वतःच्या वाहनाने नाशकाहून तासभर ते ठाण्या मुंबईहून 3.5-4 तासांवर आहे. आम्ही मात्र ठाण्याहून पहाटे 4:15ची पहिली कसारा लोकलने कसारा गाठलं व तेथून 3दा यष्ट्या बदलत कसारा, घोटी, पहिने, निरगुडपाडा अशी मजल दरमजल करत सुमारे 5 तासांनी गडाच्या पायथ्याच्या निरगुडपाडा या गावी पोहोचलो. स्वतःच्या वाहनाने येणाऱ्यांसाठी गडाच्या दुसऱ्या बाजूचे हर्षेवाडी हे गाव जास्त सोयीचे आहे. वाळलेल्या शेतांच्या बांधांवरून गडाच्या पायथ्याकडे जाणाऱ्या पायवाटेने चालत गड चढायला सुरुवात केली. पहिल्या टप्प्यात बहुतांशी तीव्र चढाची जंगलवाट आहे. साधारण अर्ध्या वाटेवर थोडे पठार लागते. याच पठाराच्या शेवटी हर्षेवाडीकडून येणारी व निरगुडपाड्याकडून येणारी वाट मिळते आणि मग शेवटच्या टप्प्यात इंस्टाग्राम प्रसिद्ध सरळसोट कडा सुरू होतो. या सुळक्याच्या एका बाजूला रेलिंग बसवायचं काम चालू होतं. या कड्यावर जाण्यासाठी एकावेळी एकच व्यक्ती जाऊ शकेल अशी अतिशय चिंचोळी व उभ्या पायऱ्यांची एकच वाट आहे. त्यामुळे या ठिकाणी बऱ्याच वेळा खोळंबा होतो. हा कडा अर्धा अधिक चढून गेलं की मुख्य दरवाजा लागतो. पायऱ्यांवर चढताना आधारासाठी हाताची बोटं खोता यावीत अशा खाचा काढलेल्या आहेत. अतिशय सावधानपूर्वक हा टप्पा पार करावा लागतो, नाहीतर कपाळमोक्ष हा ठरलेला. मला अगदी पुलंच्या आसामीतला खाली मुंड्या आणि पाताळ धोंड्या आठवला. सुमारे 2 तासांनी गडाच्या मध्यावर पोचलो. गडाचा आकार बराचसा त्रिकोणी असून 2 टोकांना जोडून डोंगर रांगा आहेत. त्यातील एक ब्रह्मगिरीची रांग आहे. दुसऱ्या बाजूला वैतरणेचा भव्य जलाशय आहे. गडावर फारसे अवशेष शिल्लक नाहीत. एका टोकाला एकमात्र अंबरखानाची छोटी इमारत असून जागोजागी पाण्याच्या टाक्या मात्र आहेत. माथ्यावर 20-1 फूट उंचीचा एक नैसर्गिक चौथरा असून त्यावर थोडी कसरत करूनच चढावं लागतं. हा चौथरा म्हणजे गडाचा अत्युच्च बिंदू असून त्यावर झेंडे उभारले आहेत. लांबून या चौथऱ्यावरच्या लोकांना झेंडे घेऊन पाहताना मला क्षणभर वातावरण राममयी असल्यामुळे कदाचित 1992च्या अयोध्येची आठवण झाली. माथ्यावरच एका झाडाखाली घरून आणलेला डबा संपवला व थोडा अजून भटकून उतरायला सुरुवात केली. पाठीवरील मोठ्या सॅकमुळे मला पायऱ्यांकडे तोंड करून उतरण्यास बरं वाटलं. काही उत्साही लोक जिना उतरावा तसा पण बसून पण दरीकडे तोंड करून पायऱ्या उतरत होते. उतरताना मात्र साहजिकच अवघ्या 1.25 तासात निरगुडपाड्याला परत आलो. तिथून खोडाळ्या गावावरून जाणारी बस पकडली व पुढे खोडाळ्यावरून कसाऱ्याला जाणारी जीप केली. हा जवळचा मार्ग आहे. 6:15ची लोकल पकडून 8पर्यंत ठाणे. लोकल व मुख्यतः बस प्रवासात ग्रामीण भागातील साधी पण हसऱ्या व समाधानी चेहऱ्याची माणसे बघून का कोण जाणे एकदम छान व सकारात्मक ऊर्जेची अनुभूती मिळाली. या लोकांनाही दैनंदिन अडचणी किंवा दुःख असतीलच, पण तरीही ही विलक्षण हसरी व सहजगत्या आनंदी वाटत होती. बहुधा त्यांची आनंदी वाटण्याची व आनंदी होण्याची हॅपी हॉर्मोन्स एकच पातळी असावी जी आपसूक मला अंतर्मुख करून गेली. सांगा, सुख म्हणजे नक्की काय असतं? स्वतःच्या वाहनाने फिरण्यापेक्षा आपल्या मुलांना आपल्या ग्रामीण भागातील साध्या माणसांची एकदा तरी तोंडओळख करून द्यावी असं मनोमन वाटलं.